हॅलो एव्हरीवन. तर मी आज एक तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. मी फ्लिपकार्टवरून एक बेबीसाठी ड्रायशीट ऑर्डर केली होती. तर ह्या ड्रायशीटबद्दल तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे. ही ड्रायशीट साईज अकॉर्डिंग खूप छान आली होती क्वालिटीला. लांबी रुंदीसाठी व्यवस्थित होती. परंतु ही आपण ड्रायशीट म्हणून जे यूज करणार होतो तर ते याच्यामध्ये तेवढी मला बेनिफिट नाही वाटले. कारण ही पुढून रेड कलरची होती, पाठीमागून व्हाईट कलरची होती. ओयो कंपनीची होती बेबीसाठी ड्रायशीट. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं एक पाण्याचं थेंब टाकून पाहिलं तर ते वरतून एवढं असं काही ओलसर नाही वाटलं. थोडंसं वाटत होतं असं थेंब दव पडल्यासारखं. परंतु ते खालून पाठीमागून हे ना पूर्ण असं ओलं होत होतं. म्हणजे वरून आपण पाणी टाकलं तर ते खालीपर्यंत येत होतं. तर हे बेबीसाठी तेवढं युजफुल ड्रायशीट मला वाटली नाही. कारण ही ड्रायशीट आहे तर याच्यामध्ये बेबीला ओलावा जाणवला नाही पाहिजे होता. पण याच्यामध्ये कमेंट्समध्ये पण त्यांनी असं दिलं होतं फीडबॅकमध्ये की बेबीला डायपर यूज करायची गरज नाही जर तुम्ही ही ड्रायशीट यूज करत असाल तर. पण या ड्रायशीटने बेबीला डायपरची पण गरज पडेल. कारण हे तेवढं ऑब्झॉर्व नाही करत आहे जी बेबीची सू असते ती. त्याच्यामुळे ही मला एवढी छान अशी वाटलेली नाही. तुम्ही बाय करण्याआधी विचार करू शकता. याच्यासाठी दुसरे पण काही ऑप्शन्स आहेत ते सर्च करू शकता.